कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे। या मतदानासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। आज सकाळी मतदान पथकं साहित्यांसह मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत। जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातून एकूण 121 उमेदवार निवडणूक लढवतात। सर्वाधिक 17 उमेदवार चंदगड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर सर्वात कमी राधानगरीत 7 इतक्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील 18 मतदान केंद्र दुर्गम परिसरात आहेत। चंदगड मतदारसंघात 4, राधानगरी मतदारसंघात 10 आणि शाहूवाडी मतदारसंघात 7 हे मतदान केंद्र आहेत। या मतदान केंद्रांपैकी 12 मतदान केंद्रांवर सॅटेलाइट फोनचा वापर केला जाणार असल्याचं अमोल येडगे यांनी सांगितलं। 2024 च्या अनुषंगाने आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील 10 विधानसभा मतदारसंघातील मतदानाच्या अनुषंगाने सर्व तयारी झालेली आहे। एकूण 16,237 मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। एकूण 393 सेक्टर ऑफिसर, 138 सेक्टर पोलीस ऑफिसर आणि जवळपास 4,000 एवढा पोलीस फोर्स, एवढी सर्व यंत्रणा मतदानाच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी काम करणार आहे। एकूण 3,452 मतदान केंद्रांवरती आपली मतदान प्रक्रिया चालणार आहे। त्यापैकी 2,090 मतदान केंद्रांवरती वेबकास्टिंगची सुद्धा सुविधा यावेळी करण्यात आलेली आहे। तर माझं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे 33,05,098 मतदार आहेत, सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे, प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केलेली आहे आणि जवळपास 25 ते 30 हजार कर्मचारी या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या दिवशी कार्यरत राहणार आहेत। सर्व मतदान केंद्रांवरती ज्या बेसिक सुविधा दिल्या पाहिजेत, पाण्याची व्यवस्था, रांगेचं नियोजन, ही पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर सर्व मतदारांनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 ही जी आपली मतदानाची वेळ आहे, या वेळेमध्ये मतदान केंद्रावरती यावं, लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा हक्क बजावावा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी राज्यामध्ये अग्रेसर राहण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं। या सर्व निवडणूक प्रक्रिया, मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि शांततामय वातावरणामध्ये पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सर्व तयारी प्रशासनाने केलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 10 मतदान केंद्र क्रिटिकल म्हणून घोषित करण्यात आले। या मतदान केंद्रावर विशेष सुरक्षा ठेवण्यात आली असल्याचं अमोल येडगे यांनी सांगितलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील 3,452 मतदान केंद्रावर मतदान होणार असून याकरता 18,480 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। 393 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची तसंच 138 क्षेत्रीय पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचं तिसरी सरमिसळ म्हणजेच रँडमायझेशन निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाले। त्यानुसार आज सकाळी कर्मचाऱ्यांना कोणत्या मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलं ते स्पष्ट झालं। कोल्हापूर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 33,05,098 इतके मतदार आहेत। यापैकी 85 वर्षावरील वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांग मतदारांनी होम वोटिंगद्वारे आणि निवडणूक कामासाठी नियुक्त असलेले शासकीय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असे टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावलेले मतदार वगळता सुमारे 32 लाखांवर मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावतील। विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील 3,900 मतदान केंद्रांवर प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली।